आज आपण घेऊन आलो आहोत एक अतिशय चविष्ट, पौष्टिक आणि एनर्जीने भरलेली रेसिपी, ती म्हणजे बदाम शेक। उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार पेय हवं असेल किंवा अगदी सकाळी हेल्दी सुरुवात करायची असेल तर हा बदाम शेक तुमच्यासाठी परफेक्ट असा आहे। फक्त काही सोप्या साहित्याने, जे की घरच्या घरी अवेलेबल असतात आणि अगदी काही मिनिटात तयार होणारा हा शेक तुमच्या कुटुंबालाही नक्की आवडेल। फक्त एक घोट घेताच जाणवेल क्रीमी टेक्स्चर, केशरची सुगंधी चव आणि बदामाची ताकद। तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेवटी मी तुम्हाला अजून एक खास टिप देखील सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा बदाम शेक आणखीन क्रीमी आणि स्वादिष्ट बनेल। चला तर मग सुरू करूया आजची खास रेसिपी, बदाम शेक। सर्वात आधी इथे मी 15-20 बदाम घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये मी हे बदाम टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती आता मी गरम पाणी ओतून घेणार आहे। आपल्याला बदाम हे किमान 30 मिनिटं तरी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे आहेत। रात्रभर देखील तुम्ही साध्या पाण्यामध्ये हे बदाम भिजवून घेऊ शकता, किंवा वेळ नसेल आणि अगदी पटकन करायचा असेल तर 30 मिनिटं तुम्ही हे बदाम गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा। याच्यामुळेच बदामाची सालं निघण्यास मदत होते। आता एका पॅनमध्ये मी 1 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे, ते इथे मी गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे। दूध तापवताना जर तुम्ही कढईमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी टाकायचं, त्यामुळे दूध हे भांड्याच्या तळाला लागत नाही। आता जवळपास मी अर्धा कप दूध हे बाजूला काढून घेणार आहे आणि बाकीचं दूध हे मध्यम आचेवरती गरम करण्यासाठी ठेवून देणार आहे। दूध गरम होत असताना आपल्याला हे अगदी भांड्याच्या तळापासून हलवत जायचं आहे, त्याच्यामुळे दूध हे खाली लागणार नाही किंवा उतू देखील जाणार नाही। आणि अशा प्रकारे आपल्याला दुधावरची साय देखील याच्यामध्येच मोडून घ्यायची आहे, म्हणजे दूध हे दाटसर, घट्ट आणि क्रीमी असं होईल। दूध उकळेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात। आपण जे बदाम भिजवण्यासाठी ठेवलेले होते, आता त्यावरची आपल्याला सालही काढून घ्यायची आहे। गरम पाण्यामध्ये बदाम भिजत ठेवल्यामुळे याच्यावरची जी साल आहे ती पटकन अशी निघते। भिजवल्यामुळे बदाम मऊ होतात, साल सहज निघते आणि शेक अधिक स्मूथ आणि क्रीमी बनतो। भिजवलेले बदाम हलक्या हाताने दाबा, साल सहज निघेल। अशाच प्रकारे सर्व बदाम हे सोलून घ्या। सोललेले बदाम आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देणार आहोत व त्याच्या आधी एक स्टेप आपण कंप्लीट करणार आहोत। आता पुढची स्टेप म्हणजे इथे एका मिक्सर जारमध्ये मी 4-5 बदाम, 2-4 काजू आणि 4-5 पिस्त्याचे तुकडे घेतलेले आहेत। याच आता मिक्सर जारमध्ये 1 विलायची सोलून टाकायची आहे, थोडेसे 5-6 केसराचे धागे देखील टाकायचे आहे आणि आता हे मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मिक्सरवरती हे सर्व वाटून घेतलेलं आहे। आता मी हे एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता पुढची स्टेप म्हणजे भिजवलेले आणि साली काढून घेतलेले बदाम हे आपल्याला दुधामध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। मगाशी आपण जे दूध काढलं होतं त्याच्यामधलं थोडंसं दूध घेऊन आपल्याला बारीक असं बदाम हे मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बदामाची पेस्ट ही तयार करून झालेली आहे। तुम्ही बघू शकता की अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे। बारीक वाटल्यामुळे बदाम शेकला क्रीमी असा टेक्स्चर येतो व फ्लेवर देखील चांगला लागतो। यानंतर पुढची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे राहिलेल्या दुधामध्ये इथे मी 1.5 चमचा कॉर्नस्टार्च टाकून घेणार आहे। जर तुम्हाला कॉर्नस्टार्च ऐवजी किंवा कॉर्नफ्लोअर ऐवजी कस्टर्ड पावडर वापरायची असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता। कॉर्नफ्लोअर किंवा कॉर्नस्टार्च टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित अशा प्रकारे दुधामध्ये मिक्स करून घ्या, त्याच्या गुठळ्या असता कामा नये। अशा प्रकारे आपलं 3 प्रकारचं साहित्य हे तयार करून घेतलेलं आहे।
सगळ्यात आधी म्हणजे बदामाची स्मूथ पेस्ट, ड्रायफ्रूटची पूड आणि कॉर्नस्टार्च. दूध देखील तापलेलं आहे व अशा प्रकारे आपल्याला त्याला थोडंसं आटवून देखील घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सर्व साहित्य टाकून याला पुन्हा 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती उकळून घ्यायचं आहे. आता सर्वात आधी इथे मी बदामाची पेस्ट टाकून घेणार आहे. बदामाची पेस्ट टाकून झाल्यानंतर 3 ते 4 मिनटं मंद आचेवरती याला शिजवून घ्यायचं आहे. तीन 4 मिनटानंतर आता याच्यामध्ये मी जी ड्रायफ्रूटची पूड केलेली होती ती इथे टाकून घेणार आहे. इथे मी 3-4 चमचे ड्रायफ्रूटची पूड टाकून घेणार आहे. आता आपल्याला हे मंद आचेवरती अशा प्रकारे चमच्याने हलवत राहून हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कॉर्नफ्लोअरची जी पेस्ट तयार केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवरती आहे. कॉर्नस्टार्च टाकताना एका साईडने आपल्याला ते दूध देखील सतत चमच्याने ढवळत राहायचं आहे, म्हणजे दुधामध्ये कॉर्नस्टार्चच्या गुठळ्या होणार नाही. अशा प्रकारे दूध हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की कॉर्नस्टार्च टाकल्या दुधाला अतिशय क्रीमी अशी टेक्स्चर आलेलं आहे व दूध देखील घट्ट असं दिसत आहे व सगळं हे एकजीव आणि मिळून आलेलं आहे. त्यामुळे बाजारामध्ये किंवा ठेल्यावरती जसा मिल्कशेक भेटतो तशीच अगदी त्याची टेक्स्चर येते. कॉर्नस्टार्च टाकल्यानंतर आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकून घ्यायची आहे. इथे मी 4 चमचे साखर टाकलेली आहे. आता साखर देखील आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे व 3 ते 4 मिनटं आपल्याला दूध हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व आपले साहित्य हे मिळून येतील. पूर्ण प्रोसेस ही आपल्याला मंद आचेवरतीच करून घ्यायची आहे. दूध हे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता एका वेगळ्या बाउलमध्ये मी काढून हे पूर्णपणे थंड करून घेणार आहे. दूध हे थंड करून घेत असताना अशा प्रकारे त्याला चमच्याने देखील हलवत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यामधली जी साय आहे ती याच्यामध्येच विरघळून जाईल. दूध हे थंड झालेलं आहे. आता सर्वात महत्त्वाची आणि गेम चेंजर टिप म्हणजे जर तुम्हाला हॉटेल स्टाईल क्रीमी टेक्स्चर हवं असेल तर 1 किंवा 2 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घाला किंवा थोडी कंडेन्स मिल्क देखील घालू शकता. जर तुम्ही डाएट करत असाल तर साखरेऐवजी मध किंवा 3 ते 4 खजूर देखील वापरू शकता. आता आईस्क्रीम देखील याच्यामध्ये छान असं विरघळून घ्या. आपलं बदाम शेक तयार आहे. फेसाळ क्रीमी आणि सुंदर असा हलका बदामी रंग देखील आलेला आहे. आता एका काचेच्या ग्लासमध्ये मी हे सर्व करून घेणार आहे. ग्लासेसमध्ये शेक हे सावकाश ओतून घ्या. त्याच्यावरती चिरलेले बदाम, पिस्ते आणि थोडं केशर घालून सजवा. बदाम प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई ने परिपूर्ण असतं आणि बदाम शेक हे एनर्जी देतं आणि स्किनसाठी देखील चांगला राहतो आणि लहान मुलांसाठी उत्तम असा पर्याय आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या फूडी मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशा स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद.